नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज आमच्या घरी आहे कार्यक्रम समृद्धीच्या डोहाळ जेवणाचा. समृद्धी माझी छोटी नणंद आहे आणि आज तिचं डोहाळ जेवण ओटी भरण आहे. तर तो कार्यक्रम जो आहे तो आहे संध्याकाळी. आज दिवसभर मी घरीच असणार आहे. आज मी हॉस्पिटलला सुट्टी घेतलेली आहे. आम्हाला घरातली तयारी करायची आहे. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या आवरायच्या आहेत. नित्तूच्या सोबतीला हर्षू देखील आहे. हर्षू माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि आता ते दोघं जण खेळत आहेत. ते दोघं जवळपास एकाच वयाची आहेत. 1-2 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे त्यांचं चांगलं पटतंय. मध्ये मध्ये रडतात पण आता बसलेत, खेळत बसतात कधी कधी. हॅलो करा मुलांनो. हॅलो. आई आणि आत्याचं चाललं आहे हे स्वयंपाक. आज पिठाची वांगी बनवायची चालल्यात घरी खायला. पिठाची वांगी बनवण्यासाठी इकडे फोडणी दिलेली आहे. छान असा कट आलेला दिसतोय. हे बघा कार्यक्रमासाठी घरी कोण आलेलं आहे. या आहेत माझ्या आत्या, शिंदू आत्या. हाय करा. इकडे आहे काकी. या दोघी आत्ताच आलेल्या आहेत म्हासुरण्यातून कार्यक्रमासाठी खास. सगळेजण एकत्र आल्यानंतर काय चाललंय बघा आमच्या घरात. इकडे आत्या साडी बघतायत आणि आई इकडे उमराच्या दोड्याचा हार बनवते. मोठा बनव आई. काकी आहे इकडे. इकडे आहे निखिलचं काम चालू आहे. त्यांनी काही स्वीट आणलेले आहेत, त्याचं आता पॅकिंग सुरू आहे. सगळ्यांच्या छान अशा गप्पा रंगलेल्या आहेत बघा. पिठाचं वांग बनून तयार झालेलं आहे बघा. छान अशी उकळी आलेली आहे कालवणाला. जेवणासोबत खायला कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर चिरून घेतलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ताक देखील आणलेलं आहे. जेवणाचं ताट वाढवून घेतलेलं आहे. या सर्वांनी जेवायला. सगळ्यांची पंगत बसले बघा आता घरात. नित्तू आणि हर्षूची चांगलीच जोडी जमले बघा. खायला सुद्धा ते सोबतच खात आहेत. अति प्रेमाने धीर देत ते सासू नव्हे ग आई. तुझ्या जीवनी आज राणी सण सोन्याचा बाई करले मोठी आम्हाला साधनी बाई करले मोठी. आज संध्याकाळी 5 वाजता आम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. आम्ही अजून आवरायला सुरुवात केली नाहीये. असंच काहीतरी गप्पा वगैरे चालू आहेत, कोणाचा आराम चालू आहे. तर आता आवरायला घेतोय. आमच्या चिमुकल्यांनी बघा गॅलरीत सुद्धा त्यांची खेळणी आणून टाकलेली आहेत. आत्यांचं वगैरे ना आजी गाणी म्हणायची आहेत कार्यक्रमाला. त्या गाण्यांचं प्रॅक्टिस चालू आहे. 5 वाजता आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. 4 वाजून गेलेले आहे तरी आम्ही अजून आवरायला सुरुवात केली नाही. थोडीफार ज्वेलरी वगैरे घालून मी बसले आणि आता आम्ही जायची तयारी करतो. हे बघा कार्यक्रमासाठी कोण आलेलं आहे. प्रवीण भाऊजी आलेत. ते ऑफिसमधून डायरेक्ट इकडे चालेत. आता इथून तयार होऊन आम्ही सगळेजण जाऊ कार्यक्रमाच्या ठिकाणी. हे बघा आमची सगळी लेडीज गँग आवरून तयार आहे. सर्वजण छान मेकअप करून तयार झालेले आहेत. कार्यक्रमाच्या हॉलमध्ये पोहोचलेलो आहे. आता तुम्हाला इथे आम्ही जे काही डेकोरेशन करणार आहे ते दाखवते.